काँग्रेसचे नेते आणि आमदार नितीन राऊत आपल्याबरोबर आहेत। नितीन राऊत जी प्रशांत कोरटकरला जवळपास एक महिन्याच्या नंतर अटक होते, परंतु भाजपचे नेते आमदार राम कदम म्हणतात आहेत की काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरातून प्रशांत कोरटकरला अटक होते तेलंगणामधून। मला एक सांगा, खरंच अटक झाली का हो? मला तर कुठं क्लिपच बघायला मिळालं नाही। जर क्लिप आली असेल ना, त्याला जर अटक झाली आहे तर आजपर्यंत का करण्यात आली नाही? इतके दिवस का वाट बघण्यात आली? आणि एक सॉफ्ट टार्गेट आहे काँग्रेस पार्टी, सॉफ्ट टार्गेट करण्यात येतं, हे बरोबर नाही आहे। महत्त्वाचं हे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची प्रतिमा, त्यांचं व्यक्तिमत्व विद्रूप करण्याचं काम जो कोणी करत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। राहुल सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलला, परंतु त्यांच्यावरती कोणतीच अजूनपर्यंत एक साधी तक्रार दाखल झाली नाही, गुन्हा दाखल झाला नाही। प्रशांत कोरटकरला मात्र अटक झाली। आता तोच तर मुद्दा आहे की राहुल सोलापूरकरला सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही, साधी नोटीस नाही, साधी अटक नाही। आणि हे चाललंय का? या सरकारला या राज्यातले जे व्यक्तिमत्व आहेत, महान व्यक्तिमत्व, त्यांची प्रतिमा विद्रूप करणं हाच उद्योग या ठिकाणी उरलेला आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर काँग्रेस सॉफ्ट टार्गेट आहे, त्यामुळे भाजपकडनं काँग्रेसला टार्गेट करण्यात येत आहे। प्रशांत कोरटकर नक्की नेमका कुठे सापडला याची कोणतीच माहिती जी आहे ती पुढे ठेवली गेलेली नाही, त्यामुळे काँग्रेसला सॉफ्ट टार्गेट ठेवून काँग्रेसचं नाव बदनाम करण्याचं काम जे आहे ते भाजपच्या नेत्यांकडनं केलं जातं, असं मत जे आहे ते काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।